नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि आपल्याला अंतर्मुख करणाऱ्या विषयावर बोलणार आहोत. हा विषय आहे धार्मिक ध्रुवीकरण आणि समाजावर होणारा त्याचा परिणाम. समाज नेमका कसा दुभंगतो आणि त्याची किंमत आपल्याला सर्वांना कशी मोजावी लागते हे आपण पाहणार आहोत. सुरुवातच एका खूपच विचार करायला लावणाऱ्या ओळीने करूया. जेव्हा धर्म माणसाला चांगलं बनवणं थांबवतो आणि दुसऱ्याला संशयाने पाहायला शिकवतो, तेव्हा प्रश्न धर्माचा राहत नाही, तो प्रश्न समाजाचा होतो. जरा विचार करा, एकेकाळी एकत्र सण साजरे करणारे शेजारी अचानक एकमेकांकडे संशयाने का पाहू लागतात? शेजारी तेच असतात, पण नजरा कशा बदलतात हेच यातून अगदी स्पष्ट होतं. आणि इथूनच खरा प्रश्न उभा राहतो. हे जे वाढतं धार्मिक ध्रुवीकरण आहे ना, ते आपल्या समाजाला नेमकं घेऊन कुठे चाललंय? अशी दुभंगलेली मानसिकता घेऊन चालणारा समाज शेवटी कुठल्या वळणावर जाऊन थांबेल? आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर पहिल्या भागात आपण समजून घेऊया की हे धार्मिक ध्रुवीकरण म्हणजे नेमकं काय असतं. इथे खूप स्पष्ट फरक समजून घेणं गरजेचं आहे. बघा, एका बाजूला असते आपली वैयक्तिक धार्मिक श्रद्धा किंवा अध्यात्म. ती आपली अगदी खाजगी गोष्ट असू शकते. पण दुसऱ्या बाजूला काय असतं तर धर्माच्या आधारावर समाजाचे दोन विरोधी गटात तुकडे पडणं. स्वतःची श्रद्धा जपणं ही वेगळी गोष्ट आहे आणि त्या श्रद्धेच्या नावाखाली समाज विभागला जाणं ही पूर्णपणे वेगळी आणि चिंतेची गोष्ट आहे. मग हे ध्रुवीकरण सुरू तरी कुठे होतं? हे तेव्हा सुरू होतं जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीला एक माणूस म्हणून न बघता त्याच्यावर एका विशिष्ट गटाचा शिक्का मारतो. अर्थपूर्ण संवादाची जागा जेव्हा मोठ्या आणि आक्रमक घोषणा घेतात, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही एखादा साधा प्रश्न विचारता आणि त्याला थेट विरोध मानलं जातं, तेव्हा समजून जा की समाज खऱ्या अर्थाने दुभंगायला लागलाय. आता दुसऱ्या भागात बघूया की हे दरी नेमकी मोठी कशी होते, हे ध्रुवीकरण कसं वाढतं. समाजात पडणारी ही फूट काही एका रात्रीत होत नाही. ती एक अत्यंत पद्धतशीर प्रक्रिया आहे. कधी ती पसरते अफवांमधून, कधी सोशल मीडियाच्या त्या दुनियेतून जिथे फक्त आपल्याला हवं तेच ऐकायला मिळतं, कधी राजकीय भाषणांतून, तर कधी जुन्या भरलेल्या जखमा मुद्दाम पुन्हा उघडून. तुम्हाला सतत हेच भासवलं जातं की तुम्ही त्यांच्यापेक्षा पूर्णपणे वेगळे आहात. यातला सर्वात महत्त्वाचा आणि थोडासा धक्कादायक मुद्दा हा आहे की लोक एकमेकांशी थेट बोलणं हळूहळू थांबवतात आणि एकमेकांबद्दल बोलायला लागतात. समोरासमोरचा मानवी संवाद संपतो आणि त्याची जागा दूरवरून होणाऱ्या चर्चा, गॉसिप्स आणि गैरसमज घेतात. आता आपण तिसऱ्या भागात येऊया, जिथे आपण पाहणार आहोत की याचे समाजावर किती भयंकर आणि गंभीर परिणाम होतात. सर्वात मोठा आघात जर कशावर होत असेल तर तो म्हणजे विश्वासावर. कोणताही समाज काय फक्त कायद्यांवर किंवा कागदी करारांवर चालतो का? नाही, तो चालतो परस्पर विश्वासावर. विश्वास हा तो अदृश्य धागा आहे जो आपल्याला एकत्र बांधून ठेवतो. जेव्हा हा विश्वासच तुटतो ना, तेव्हा साहजिकच समाजाचा विकास कुठेतरी ठप्प होतो. सूक्ष्म पातळीवर पाहिलं तर हे चित्र खूप विदारक आहे. बघा, दंगल संपते, बातम्यांचे मथळे बदलतात, पण त्या सर्वसामान्य माणसाचं काय? त्याला दुसऱ्या दिवशी दुकान पुन्हा उघडावंच लागतं, मुलांना पुन्हा शाळेत पाठवावंच लागतं आणि काल ज्यांच्याशी वाद झाला त्या शेजाऱ्यांकडे पुन्हा पाहावंच लागतं. बातम्या जुन्या होतात, पण सामान्य माणसाला रोजच्या या विस्कटलेल्या वास्तवातच जगावं लागतं. आणि याचा तरुण पिढीवर काय परिणाम होतो? त्यांच्या वाट्याला येतो तो फक्त राग आणि भीतीचा वारसा. आजच्या गुंतागुंतीच्या समस्या समजून घेऊन त्यावर उपाय शोधण्याऐवजी ते स्वतःची ओळख आणि अस्मिता जपण्याच्या राजकारणात अडकतात. त्यांना सतत स्वतःच्या अस्तित्वाची भीती वाटत राहते. या सगळ्या गोंधळात होतं काय? जीवनावर थेट परिणाम करणारे जे आपले खरे प्रश्न आहेत ते पूर्णपणे बाजूला पडतात. रोजगार, चांगलं शिक्षण, आरोग्य सुविधा आणि वाढती महागाई. हे विकासाचे खरे प्रश्न कुठेतरी खूप मागे हरून जातात, कारण संपूर्ण समाज फक्त अस्मितेच्या लढाईत गुंतलेला असतो. हे सगळं खरं असलं तरी इथेच थांबायचं नाहीये. चौथ्या भागात आपण बघूया की हे ध्रुवीकरण थांबवण्याचे नेमके उपाय काय आहेत. यातला पहिला आणि सर्वात महत्त्वाचा उपाय आहे संवादाची संस्कृती टिकवणं. बघा, मतभेद कितीही असू देत, पण संवादाची दारं कधीही बंद होऊ द्यायची नाहीत. कारण जो समाज स्वतःशीच बोलायला नकार देतो, तो समाज आतून पोखरला जातो, कमकुवत होतो. दुसरा उपाय आहे आपल्या धार्मिक श्रद्धा आणि संविधानिक मूल्य यांची सांगड घालणं.
तुमची श्रद्धा काहीही असो, पण ती सहअस्तित्व, नागरिकत्व आणि सामाजिक जबाबदारी या मूल्यांशी जोडलेली असलीच पाहिजे. श्रद्धेसोबतच एक चांगला आणि जबाबदार नागरिक असण्याचं भान असणं खूप गरजेचं आहे. तिसरा उपाय थेट आपल्या रोजच्या स्मार्टफोनच्या सवयीशी जोडलेला आहे. सोशल मीडियावर आलेला कोणताही मेसेज लगेच फॉरवर्ड करण्यापूर्वी एक सोपी सवय स्वतःला लावा. आधी तो नीट वाचा, त्याची सत्यता तपासा आणि स्वतःला प्रश्न विचारा की हे खरंच पुढे पाठवण्यासारखं आहे का? अफवांचं चक्र इथेच थांबवणं गरजेचं आहे. चौथा उपाय म्हणजे स्थानिक पातळीवर पुन्हा एकदा संबंध जोडणं. एकत्र सण साजरे करा, मैदानावर एकत्र खेळा, सामाजिक उपक्रमात भाग घ्या. कारण होतं काय, जेव्हा माणसं प्रत्यक्षात समोरासमोर भेटतात ना, तेव्हा या डिजिटल स्क्रीन्समुळे निर्माण झालेले गैरसमज अगदीच चुटकीसरशी दूर होतात. आणि पाचवा उपाय म्हणजे राजकारणाची दिशा बदलण्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेणं. नेता कोणत्याही पक्षाचा असो, त्यांना भावनेच्या राजकारणातून बाहेर खेचा आणि खऱ्या विकासाचे प्रश्न विचारा. आमचा रोजगार कुठे आहे, आमचं शिक्षण, आरोग्य सुविधा यांचं काय, यावर त्यांना जाब विचारायलाच हवा. आता आपण शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत, जिथे आपण एका मजबूत समाजाच्या उभारणीवर विचार करणार आहोत. इतिहास आपल्याला वारंवार एकच गोष्ट सांगतो. समाज कधीही बाहेरच्या शत्रूमुळे तुटत नाही, तो आतून जास्त तुटतो. तुम्ही संरक्षणासाठी कितीही उंच भिंती बांधल्या तरी समाज सुरक्षित होत नाही. धर्म समाजाला खऱ्या अर्थाने तेव्हाच मजबूत करतो जेव्हा तो तुम्हाला आणि मला अधिक न्यायी, अधिक दयाळू आणि अधिक जबाबदार बनवतो. या सगळ्या ध्रुवीकरणाचा शेवट एका अत्यंत भेदक ओळीत सांगता येईल. शेवटी जळतं घर कोणाचंही असो, धूर सगळ्यांच्याच आकाशात जातो. याचा अर्थ इतकाच की ध्रुवीकरणामुळे होणाऱ्या नुकसानीतून कोणीही सुटत नाही. आपण कोणत्या गटात आहोत याने अजिबात फरक पडत नाही. झळ सगळ्यांनाच बसणारे आहे. या सर्व गंभीर परिणामांचा विचार केल्यानंतर आता एकच गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे आपला संवाद सुरू राहणं. तुम्हाला काय वाटतं? समाजातला हा हरवलेला परस्पर विश्वास पुन्हा कसा निर्माण करता येईल? यासाठी आपण सर्वांनी मिळून कोणती पावलं उचलायला हवीत? तुमचे विचार खाली कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की